तर चिक्क्याची गंमत बघा, चिक्क्याच्या मागणी पळायला लागले. काय आहे का त्यात? मला माहित होतं म्हणून मी स्टंट मारलेला नव्हता. त्यात टोपच नाही त्यात. भाज्याचा बॉक्स आहे मोकळा, ते टूब सपल्या उशीर. चल वाढ विटॅमिनचा ड्रॉप सगळा ड्रॉपच चावून चावून टाकला खराब करून. का आलाय तुम्ही? आज आहे दिन दिन दिवाळी, गाई म्हैशी ओवाळी. आज दिवाळीला झाली सुरुवात. आज खऱ्या अर्थानं काय? हो, दिवाळीचा पहिला दिवस आहे आज. आणि अजून आपल्याला हे जुने आकाशकंदील काढायचं झालेलं नाही. आज आकाशकंदीला नाही. हे बघा चांगळ्या मार काय रायबाजी आयला ऐकत नाही. हा बाया सांगत होता दोघांची बांधणं लागलेली, रायबाजी यायची न्यायची नाही, माग सरला. हे चिकिया ते बघ की रायबाजी आहे ना, शिंगानं काय केलं केस, होय मानाची केस तो रिओ दाडक्या घालत होता, ते काय लाल पडले आहे. रायबाजी आहे अंगावर येते तुमच्या. सगळ्या गाया धुवून घेतल्या त्या स्वच्छ. बर चला घ्या की ओळून. ए लाले लाले कोण समंजस व्यक्तिमत्व तर काही फक्त तुम्हाला माझी चपाती आणल्या तुला मी. बाळ खाताना नाही लक्ष देत अजिबात, इकडे तिकडे. लय दिवसात नाली भारी वाटते. कुठं आहे त्यात सोलपापडी? आता नाही कधी आणले ते आपण डोहाळे जेवणाला गेलेलो गाईच्या, होय काल त्यांनी घेऊन आलेत काल. आणलेला आहे ब्रेड. मग ती काल इथंच राहिलं खोलीत आपल्या. गुड्डे आणि दिवाळी स्पेशल आणि सोन पापडी. श्रीशा माग लागले हे पाहिजे. थांब बाळा जरा. बघा दिवाळीला सोन पापडी पण आली. गाईचं पूजन होऊ दे मग दे आले सगळ्यात. घरला नाही काय चला म्हटलं, तू म्हणते ते आता काय बोललोय की सगळं इथंच. ते व्हिडिओ पण नाही त्याला नको म्हणले व्हिडिओ. लास्ट डेट. ओ शेट ओ शेट खायचं मग नाही सा. खावा खावा. तिकडं ब्रह्मा, तिकडं बाबऱ्या, तिकडं भद्रा आणि माग तिकडं बाज्या दाखवलेलं नाही या चॅनलवर ना आपण. चपाती सगळ्याच आणल्या तेस का? मग त्यामुळेच वेळ झाला. तिच्या तुला तेवढी चपाती नाही तुला, कारण कधी चपाती मिळत नाही. काय तयार चालले? ही फुलवाती करते. ते हिंडतंय सगळ्या ह्याच्यात तणकात. आपण चिक्याचं जावळ काढूया. तर ती सगळी केस त्याची काढून टाकूया. नको काय कसं अगे येते टप्पल कमेंट आलेली, आमच्या दादाला आधीच किती काम असते, तुम्ही आणि घरात काम लावताय. मग लावताय तर काय राहिलंय. मग दादाला जेव्हा जास्त इथं काम असतं तर आम्ही आमची घरातली कामं आवरून इथं कामं करायचं ना. आम्हाला पण काम असतं. असं नसतं. संसार काही एकट्याचा नसतो, सगळ्यांचा असतो. काल त्यांनी कंडा आवळलाय बघ त्या लक्ष्मीच्या मालकाने रायबाला. काय म्हणलं रायबाला प्रत्यक्षात? काय आपली फॅमिली काय म्हणते तुझी मोठा दिसते. लक्ष्मी कशी आहे विचारलं का? विचारलं की एक नंबर आहे तब्येत. आता किती दिवस राहिले तिला? काय 1-1.5 महिना. मला माझी मम्मी विचारत होती, आई माझी, लक्ष्मीचं कळालं का ग काय झाले? म्हणजे इतक्यात नाही ग, अजून वेळ आहे तिला. म्हणजे लक्ष्मीची पण ओढ आहे, कधी काय होतंय तिला. ओय ओय रायबा. अजून एक विषय शेअर करायचा आहे आपल्या ब्रह्मा बाबतीत. हा पण तो लवकर नाही.
तो ह्या चॅनलवर नाही. नाही त्याच की चॅनलवर, पण लवकरच शेअर करू. बघू ब्रह्मात असं वाटतंय काय तर नशीब उघडं लागली आता. चला अहो नाही दाखवायचं राहिला. तर आज आमच्या इथं अशी कथा आहे, म्हणजे कथा लहानपणापासून ऐकत आलोय तितकी. साळी आणि डाळी आज वर्ज आहेत, त्यामुळे गाईसने पण नाही द्यायच्या. आणि ह्या सगळ्यांच्या चपात्या जस्ट गरम गरम करून आणलेल्या आहेत नैवेद्याच्या. चिक्कूल आणले का? चिक्कूल आणले का? चिक्कूल बघायला लागलाय. चिक्कूला खात नाही आता, सकाळी खाऊन आले. आता देणार की त्याला पण. तर आजची कथा ह्याच्या आधी पण मी शेअर केलेली आहे आपल्या पहिल्या वसुबारसला, म्हणजे 3 वर्ष झालं असतील शेअर करून. हा तुला पण सांगते. सांगू काय? चिक्या सगळीकडे जाचल्या काय ह्याच्यातच कुठं तरी माझ्या बाळाला सावय बघितलं ते ना. तर एक कथा आहे, म्हणजे दंत कथा आहे. गाईंच्या जवळ जाऊन सांगूया काय? हा चला दीदी तुम्ही पूजन करा. कथा सांगते. काय करते? काय करायला भीती वाटते? नाही मार, त्याचं शिंक कधी कुणाला लागलेलं नाही. ए चिकू काय व्हायला लागलंय? चिक्कूला आला तर स्टंड मार. ए चिक्की चाल बाहेर, बाहेर चाल पाहिला. बोट चाव चाव बोट चल ये. ही लालीची पहिलीच वसुबारस. ए लाले भैयाच जर्किंग घातलंय, मी भैयाला सांगणार आहे. आणि सुट्टी लागल्यापासून या दोघी काय एकमेकीला सोडणं झाले. झाल तिथे ह्या दोघी आणि हिला ही केलं या वाळीत टाकलं. ह्या नाही तुला घेत नाही त्या नाही दोघी. असं का वागताय? तू बघत नाहीस मोबाईल? हा दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी. आता रील्सला सगळे आज हीच गाणी आहेत. आणि आता दीदी लागलेत मस्त अशी पूजा करायला. तर दीदीने आता लक्ष्मीचं पूजन करून घेतलंय. आता घेणार आहेत रायबाच्या मम्मीचं पूजन करून. आणि गाई पण एकदम स्वच्छ धुतलेत, गोटा पण एकदम स्वच्छ केला. बारकी आहे बारकी आहे. कायम मधी 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 असते बरं का, सगळ्या गोष्टी मध्ये त्याला उत्साह आलाय. आता सगळी आली ती पाठीशी. मागच्या वर्षी आठवतंय ना वसुबारशीला बारकं कोण होतं? राधा. राधा अशी करत होती दीदी, आठवतंय का? जर कोणी तुम्हाला तसं केलं होतं त्यावेळेस ती आखाड्यात होती. तर इथं आहे राधाची मम्मी. आणि आता दीदी रायबाच्या मम्मीचं पण पूजन करून घ्यायला लागलेत. आज आवडती वैरण आहे वाड. जर आकडला असता असं बरं झालं असतं त्याला. उदबत्ती धरले धरले शान नाही काय दिसत ना. हा दिसलं दिसलं. तुम्हाला काय चपाती नाही आणली थोड्या वेळाने. सांगणार की बा ए श्रीशा इकडे येतो नाही शान बारक. तर आता आहे राधा ह्या पिल्याच्या मम्मीचं पूजन. आणि असं अशी मान्यता आहे की ज्या गाईला वासरू आहे तिचीच पूजा करायची असती. पण आपण तसं नाही शक्यतो काय मानत, कारण सगळ्यात हा होय फक्त चुकून केलंय. चुकी केली असा की हळदवर आणि कुंकू खाली. बाळा तरी बघा लय छान आहे राधाची मम्मी.
वा 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 वा. मग एकच नंबर. क्यूट दिसते क्यूट. असं ना करायचं. आशीर्वाद दिला फुल पडलं. होय हो दीदी, सगळ्या मनात इच्छा पूर्ण होणार आहे. आता सुट्टी नाही. खाऊ दे चालते. या इकडं. सगळंच खाते. धरा की आता मी पूजन करणार. हा दीदी व्हिडिओ घेता का हो? असं नाही ना. आज तुमचा मान आहे ग. जर शांत लाली राहिली की लालीला पुजायची की हो. लाली राहिली. तिला आगाव आहे शेवट. नाही काय करत. मला गाणी लई किती माझ्या तोंडात. लालू लालू नो लाली. लाली हात लावून लाली ढकललं मला जोरात. गुड्या मारायच्या भेटतात. लाली कोण नाही बाई राहू दे. राहू दे कुठे. ही आमची कॉकटेल आणि आहे. तर जरा हळद हळद स्टार्ट झाला द्या. राहू दे. शाणी मारल. लालू ए बाळा तुला फुल. कुठे घालू तू फुल. चला सगळ्यात लाडकी लाडकी आणि मारकी राधाबाई हीच होती तेवढी गवानीवर. आणि रायबाईला तेव्हा झाला पण नव्हता. हिनं काय केलं माहित आहे का? हिनं मारली आणि दिलेली चपाती तिनं खाल्ली. राय बघा माझं फुल सुद्धा घेत नाही. अशी का करतेस ग? तर तुझा रायबा मोठा झाला की ग. होय तुझा रायबा. दिवाळीची सुरुवात एवढ्या शुभ कामाने होत्या. बघायला आपलं नशीब की आपल्याजवळ खरोखर आहे. कोण कोण चिनी मातीच्या, कोण कोण कामधेनू चांदीच्या मूर्ती. आज त्याला पुजून घ्या. थांबाळा म्हणजे माझ्याकडून झाले. ही तेवढं माझं शानू पाखरू आहे. व्यवस्थित करून घेत. माझं शोनुकलं दीदी भेट नाही त्या व्हिडिओ करायला. ही यांचं मागचं द्यावा. शाने अक्षता घातलं का? जंगली होतंय बाई. भीती वाटते किती जरी मी केलं तरी. समू असं ताट आधी मला पाया पडू दे. ह्यांच्या थांबाव धरा तिला. आज पूर्ण पाया पडायचं नाही. आज मागच्या पाया पडायचं. तिला पण लावू लागलंस. हो झालं ते समू बाया. चंगळ्या बोले ती बघ गेली तिकडं. समोर सरक माग. इकडे 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 इकडे. नाही हो मला लाडकते दीदी हो. आणते की चिंगट हा म्हणते तुला. चिकू महाराज. चिकू महाराज चला पुढं. चिकू तुला लाईक दे. तू पण आमचाच आहे. कृतज्ञता. तू आमचं रक्षण करत नाहीस, आम्ही तुझं रक्षण करतो त्याबद्दल. नाही कुणाला येऊन देत नाही बाळ माझं. साहेबांनी वाटले चपाती आणते. हो माझं पिल्लू सारखं पुजून घ्यायला छान असतं. सज्ज असतं सज्ज. जयचं वासरू आहे. अजून वासरू आहे ती. कुणाची दृष्ट नजर लागली असली तरी ऊन जाऊ दे तुला. माझे शोनू लग ही लई शाणी झाली होती बरं का सगळी. होय. कारण का तर मला चांगला हात लावून देते म्हणून.
दिवाळी ए तू माग सर ये नाही काय करत तू लाव. शांत बाबरू मामा नाही काय करत ओ गो माझं पिल्लू पण लाडकायला लागले की हो. आणि हा ब्लॉग आजच जाणार आहे. होय. बाळाला बवळायला लागलं. फुल फुल चपाती आणणार आहे. दीदी नैवेद्य करता का? आता इकडे असंच. ए चिक्या तुला का नाही हे शेठ सर्वांचे लाडके शेठ. मी ही खरं तर ह्या काचा कशासाठी घेतल्या तर नंदींच्या साठी. त्या नव्हता हो. किती वार सुटले तरी अजून गेलेलं नाही नाही आरती. जात आता हो शेठ या भाजी घेते ओळून येतं जा पुढे तू सांगतो जा पुढे बिनतास. तो लेडीजला मारतच नाही कधी बाळा. पुढे जागे गावांनी बाळा इकडे जवळ दराव की इकडे ये भाजी. काय घातलं मी शिंगात? छान वळण घेतलं. वळ म्हणते खावा आता. खावा खावा. त्याच्या आवडतं ब्रँड आहे कांड्या. चला आता नैवेद्य देऊया आणि आपण ए चिक्किया कुठं आहे नैवेद्य? परत तिकडे जाऊया. चपाती चारायची नव्हता पहिलाच नाही. हो ये नाही मारत. अहो खरंच नाही. ओ गो माझं पिल्लू त्याची तोंडातलं काढ. तोंडातलं काढ. लय हावराय चपाती लय. हो घाला बघा आणि चपाती खायला. आणि चपाती बघा गरम आहे. होय की ग ब्रह्मा झाली म्हणा एकच चपाती आहे बाळा. आज एकच तुला तर ब्रह्मा शेटला एक झाली. बाबऱ्या ओके आणि बाजारा शीट. आणि हो माझा भाज्या हो करा काय झालं हो यार माझ्या भाज्या माझ्या भाज्या ही बघा हवं ते डोळ्याकडे चपाती चपाती नुसते दाखवू द्या. बाळा, पिल्लू चपाती टाकू नको दे तोंडात खातोय दे. तसं नाही काय करत. तो पण जरा कसं असतंय घेऊन असलेलंच बरं. आणि आज सांगते ह्या व्हिडिओत की आपल्या बाजीचं पाक भरायला लागलेलं आहे. काय ती व्हिडिओ दिसतेच की ही बाजीची सूज तिथं सगळी सूज होती ती सगळी गेल्या बरं का त्याची. आणि डोळं पण असं बाहेर आणि आले बाजीचा चेहरा वेगळा दिसतोय. बारीक झालाय. अरे चिकण्या छान दिसते चेहरा. असू द्या. आणि कमेंट येणार की तुमची नजर लागली. मनात आहे ते तोंडात आलं. मनात ठेवलं तर नजर लागते. होय बिन बोलता राहिलो तर ही शेण काढ लागलं शेण काढ. कशानं ओढू कसं ते आहे सुकली. कळू दे की फॅमिलीला तुला शेण काढायचं रायबा राहिला. तुम्हाला लागतं झाड आहे तुम्हाला मला शेण काढा येणार आहे. ओके बसले ते मित्र. घाल बाळा जरा कला कला ना. बाबऱ्याचं शेण आहे बरं का. झालं बाजाराचं घे. हो ते थोडं आहे घे लागलं.
ओके. आता कसं प्रसन्न वाटतंय बघा बरं. विषय धारड उलट्या पकाच्या कोंबड्या. ए दिली चपाती बाळा, झाली चपाती टाकून. एकच आणलेली पिल्ल्या. एकच चपाती आणली. चला मला भुका लागली द्या बघ. भुका लागली मला. अजून ठेवले फुल आहे तस. फुलं कुणी आणली तुम्हाला माहित नाही. कोणी समून दिदी पाडलं बघ. नाही हाय हाय अजून. कशाला ते त्याला वळवाळ्यागत वाटत असेल. कोणाचं दिवाळीवर नवीन पैंजण करा म्हणते. पटलं काय. लक्ष्मी पूजनला तुला पण द्यायचं. थांब जरा. ही धरा पैंजण. पॉलिश करून पैंजण 2200 रुपये. पॉलिश करून आणायचं नवीन सारखं दिसतंय. 2200 रुपये ही झाले पैंजण. मग झाली घेऊन आपली जेवणाची हॉटेलमध्ये. 2200 रुपये बाहेर झालं. होय चांदीचा दर वाढलाय. आता शेळी असणी आता काय त्या हिला याला ते बोकड मामाला टाका. अगं ए बाई चिक्याचा बोल. ही मधल्याचा अति घाईमुळे सगळं झालं. मधलं लय मधलं. मधलं. चला आता राहिल्या गाया. लाली सकड आणलीस नव्ह का. गाईंना मंचीला एक तर गाईंना 2-2 चपात्याचा नैवेद्य आहे. 1 आणि 2. वर काय गवारीची शेंग. कथा सांगायची राहिली ती लवकरच सांग. चला. ओका शीट कसा कायम मानवर. या ओ शेट ए ओ शेट. चपाती पाहिजे काय अजून. चपाती होय चपाती पाहिजे बघ त्याला अजून. त्याला नाही आलं चपाती. तुम्ही घेऊन देत नाही मला. रायभाज्याची गंमत बघ आता. नाही देत मला ते हात लावून. नाही ती लय चपाती लावरी रायबागत. होय काय मग लाली पहिल्यांदाच खाणार आहे. खाते का नाही काय माहित. तिकडे इकडे हा आता खाते म्हणून जीव बघ की लालीची. तिनं जीभ कसली आहे तिची. काळी किट्ट आहे. ए थांब की तिकडे. लाली इकडे की ग तू. ए लाली लाली इधर. तू गॅप की तुला दिले की 2. लाली बघ लाली इधर. लाली कुठं कुस्त्या देऊ का हिला. दिवाळीचा सगळा जो फराळ आहे चिक्या दिवाळीचा सगळा फराळ. दीदी हिला तुम्ही करताय काय. अहो नैवेद्य दिल्याशिवाय कशी वसुबारस तुमची साजरी होईल. ए चिक्या थांब तुला हाय. ओके आता राहिली राधाची आई. गवारी त्याला थोडी चपात नाही हो. त्याला काय करते खायला. खातोय होय. उद्या आपल्या चिक्या नैवेद्याच मारलाय. मग चिक्या जल्ली ती का दिली चिक्याला खाऊन बसला चिक्या. त्याला तर पहिल्यांदा पाहिजे. राहू दे आता घरात येताना आले त्याला.
येताना घेऊन या. एकटंच राहिलंय. आता असं काही मला ही करू नका इमोशनल. काय नाही नाही कुंकू लागले बाळा. बर चला जाऊ का मी. चला का सगळी जाऊया. गोष्ट कोण सांगायचं. चला की आता म्हणते जाऊया. हा तुला जे सांगितले ना मी समजावून तसे सांग. आधी ऑफ कॅमेरा मीला गोष्ट सांगितल्या काय काय सांगायचं. बरोबर. आणि हाय तो बरा म्हणजे आपल्या गोमाता दिसत दिसत सेम पोज सेम. दीदी आठवत आहे का आपण गोष्ट सांगितलेली पहिला ब्लॉग केलता त्यावेळेस. म्हणजे त्यावेळेस अशी गोष्ट नाही सांगितली. बरोबर आहे. त्यावेळेस मी पूजन केलेलं आपण दाखवलेलं बाईस ओव्हर केलेली गोष्ट सांगितलेली. तेव्हा काय राय बाई मी. काय म्हणतोयस तू. ए शिकू इकडे. आधी कुंकू दिसतोय त्याला. बस इथे बस. थांब जरा. तर वसुबारसची एक कथा आहे तिला मी सांगणार आहे. तू पण कान देऊ नये. तर दिवाळी आली की आपल्या कसं संस्कृतीत मग बायका काय काय वर्ज करते बरोबर. मग वसुबारस असली की माझ्या जेवायला बसल्यावर तिचं एकच असायचं की मी आज भात खाणार नाही, मी आज ही आमटी खाणार नाही, ती नाही, मी फक्त आज गवारी आणि चपातीच खाणार. मग एक विचार नसायची काही तू गवारी आणि चपातीच का खातेस, ही का खात नाहीस. मग आई सांगायची अगं वसुबारशीला साळी आणि डाळी वर्ज्य म्हणजे पूर्णपणे वर्ज्य असतं की साळी आणि डाळी खायचं नाही. साळी म्हणजे तांदूळ आणि डाळी म्हणजे प्रत्येक डाळ. ज्या कडधान्याची डाळ होती ते कोणतंच कडधान्य खायचं नसतं कधी तर आज. म्हणून आज दिवाळीच्या फराळामधला आपण चिवडा चकली काहीच खाऊ शकत नाही जसं की म्हणजे काहीच बर का. आणि मग ही का तर एक कथा आहे की म्हणजे दंतकथा आहे असं ऐकण्यात आलेले की एक सून असते आणि एक सासू असते. तर सासू सांगून गेलेली असते की आज वसुबारस आहे तर साळी डाळी शिजवून ठेव. आणि सुनाला काही साळी डाळी म्हणजे वाटतं त्यांच्या गोट्यात एक गाय असते आणि गायीची दोन गायीची दोन वासरं असतात आणि त्यांचं नाव असतं साळी आणि डाळी. आणि मग ती काय करते शिजवून ठेव म्हणल्यावर त्या साळी डाळींना ही करते कापती आणि त्या शिजवून ठेवते. आणि सासू येते आणि म्हणते केल्यास का ग साळी डाळी. तर ती म्हणते हो केल्यात की त्या काय तिथे शिजवून ठेवले. मग सासू एकदम असं हंबरडा फोडती की माझ्या सुनेच्या हातून किती मोठं पाप झालंय आता काय करायचं. म्हणून ती देवाचा धावा करत असते. तर देव म्हणतो की म्हणजे एवढा धावा करत असते की पास म्हणजे आता माझ्या सुनेला महापाप लागलं महापातक झालं तिच्या हातून. मग आता काय करायचं. तर मग देव येतो अशी मी कथा ऐकले. देव येत आणि देव म्हणतो की जास्त म्हणजे आक्रोश करू नको तू जा बाहेर आणि साळी आणि डाळी करून हाक मार त्या तुझ्या समोर येते. साळी डाळी तिच्या समोर येते. मग अजून अशी ही भरपूर मोठी कथा आहे पण आपण त्याच्यात आता सांगायला भरपूर वेळ जाईल. मग देव प्रसन्न होतो साळी डाळी येते आणि मग ह्या दिवशी जे कोण साळी डाळी खाईल तर त्यांना शुभ फल प्राप्ती होईल. म्हणून आज साळी डाळी वर्ज्य. तर मी आणि दीदी सुद्धा आज फक्त गवारीची शेंग आणि चपातीच खाणार आहे दुसरं काहीच खाणार नाही. तर संध्याकाळी मी खाणार सगळं जेवण जे रोजचं आहे ते. पण आता तर अशी ही कथा छोटीशी होती ती मी तुम्हाला एकदम थोडक्यात सांगितलेली आहे. आणि अजून डीप मध्ये ऐकायची असेल तर आपलं स्टार्टिंगचे व्हिडिओ 3 वर्षापूर्वीचं त्यात मी एकदम सविस्तर कथा सांगितलेली आहे. तर ते पण व्हिडिओ जाऊन नक्की बघा. मागच्या वर्षीचा पण व्हिडिओ नक्की बघा. होई नाही रे पिल्या चला. कारण आता आपली प्रजा भरपूर वाढली ना सगळ्यांचं पूजन वगैरे व्हिडिओ जास्त मोठा करायचा नाही. त्यामुळे आज आहे वसुबारस. दिवाळीला झालेली आहे सुरुवात आणि त्यामुळं चला आजचा व्हिडिओ इथेच संपतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चिकू लागले दिवाळी खायला सजुरी. आई झोपलेत. लागले खिळून खिळून खायला.
स्वीटी मॅडम बसलेत आत्ता खायला लागले बरोबर सजुरी आणि स्वीटूला इथं बसलंय. अजून एक गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करायची आहे तुमच्याबरोबर, ती म्हणजे आता दाखवते. तर इथं चाललाय किल्ला करायचा. चिकूला मी आज कोंडलाय म्हणून बरं. आणि इथे चाललेला आहे किल्ला करायचा. गणा लाजलास काय? कर कर किल्ला कर. तर गणानच ही सगळं करून दिले ना श्रीषा. तुम्ही काय मदत केली त्याला? आणि माती विटा विटा आणि माती चाळून दिली. माती चाळून दिल्या. माती कुणी चाळली? मी. दुर्गानं काय केलं? दुर्गानं माती चाळणीत पुरून दिली. मग असे दोघींनी मिळून किल्ल्यासाठी कष्ट घेतलंय. पण इंजिनियर साहेबच स्वतःच करतात सगळं. गणा इंजिनियर. गणाचा पण किल्ला छान आहे, पण तो आपण बरोबर दिवाळी दिवशी दाखवू कव्हर झाल्यावर बर का गणा. तर हे बघा कुठला गड करायला लागलास? ह्याचीच माहिती. तर गणानं असं आपलं थोडक्यात छान करून दिले. तरी तशी माती वगैरे पण घालून दिली. अजून माती आहे बरं का गणा बकेट मध्ये. ही माती असू दे. काऊ टाकतेत ना ह्याच्यावर? काऊ कलर लाल माती काय? मग ही आहे का लाल माती बऱ्यापैकी? हा. मग आता चला हा पण किल्ला पूर्ण झाल्यानंतरच तुमच्या बरोबर शेअर करतो. होय नाही का ना? किती वेळ लागल? हा 15 मिनिटं ना. सगळा किल्ला पूर्ण का झालाच? लिपला की झाला. पायऱ्या करणार आहे का ना. मग पूर्ण आपण मोहरी वगैरे विस्कटतानाच शेअर करूया. चला अजून भरपूर दिवस आहेत. म्हणजे आज आहे शुक्रवार, शनिवार ना शनिवार आहे ना. हा आज शुक्रवार आहे. मग आज शुक्रवार शनिवार रविवार म्हणजे अजून भरपूर 2 दिवस आहेत. किल्ला मोहरी उगवून येईल का 2 दिवसात? येत्या. मग आज मोहरी वगैरे टाकून घेतो. ही इथली उडदाची घाण टाकायची, ती घाण टाकून घेतो म्हणजे मुलींचा किल्ला छान दिसेल. ट्रॅक्टर असा तिरका आतल्या साईडला लावायचं. भरपूर काम आहे अजून. आमची कपड्यांची खरेदी राहिल्या. सगळं झालंय खरं होय नाही?